चला तर मग सुरुवात करू कम्प्युटरवर मराठी व्हॉइस टायपिंग पासून. मराठी व्हॉइस टायपिंग करण्यासाठी आपण गुगल डॉक्स या ऑनलाईन टूलचा वापर करणार आहोत. त्यासाठी तुमचं जीमेलवर खातं असणे गरजेचे आहे. व्हॉइस टायपिंग वापरण्यासाठी तुमच्याकडे क्रोम ब्राउझर असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा. आपण गुगल डॉक्स दोन पद्धतीने उघडू शकतो. एक म्हणजे ब्राउझरमध्ये गुगल डॉक्स असे टाईप करूनही शोधू शकता, किंवा गुगलच्या होम पेजवरून गुगल ॲप्स या ऑप्शनमधूनही गुगल डॉक्स ओपन करू शकता. आता तुमच्या क्रोम ब्राउझरवर गुगल डॉक्स ओपन करा. गुगल डॉक्स ओपन केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला जीमेल अकाउंटला लॉग इन करावे लागेल. जर तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर तुम्ही आधीच जीमेलला लॉग इन केलं असेल तर तुमच्या स्क्रीनवर गुगल डॉक्स लगेच ओपन होईल. आता जीमेल अकाउंटला लॉग इन करण्यासाठी काही प्राथमिक माहिती भरावी लागेल. आपल्याला गुगल डॉक हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं दिसेल. आता ब्लँक डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर एक ब्लँक डॉक्युमेंट दिसेल. त्याला योग्य ते नाव द्या. आता आपण प्रत्यक्षात व्हॉइस टायपिंग कसे करायचे ते पाहूयात. टूल्स या टॅबवर क्लिक करून व्हॉइस टायपिंग हा ऑप्शन निवडा. स्क्रीनवर तुम्हाला माईकचा आयकॉन दिसेल. मराठीमध्ये व्हॉइस टायपिंग करण्यासाठी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे भाषा बदलून घ्या. व्हॉइस टायपिंग सुरू करण्याआधी आपण आपल्या कम्प्युटरला माईक जोडला आहे याची खात्री करून घ्या. व्हॉइस टायपिंग सुरू करण्यासाठी माईकच्या आयकॉनवर क्लिक करा. आयकॉनवर क्लिक करताच आयकॉनचा रंग लाल होईल, जेणेकरून व्हॉइस टायपिंग सुरू झाले आहे हे तुम्ही समजू शकता. व्हॉइस टायपिंग करताना शक्यतो स्पष्ट व मोठ्या आवाजात बोला, जेणेकरून तुम्हाला अचूक टेक्स्ट मिळू शकेल. अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी वेळात तुमचे भाषण, लेख, विचार अत्यंत सुंदर पद्धतीने टाईप करू शकता. गुगल डॉकमध्ये ते जतनही करून ठेवू शकता.